महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. पोलीस तपास अधिकारी आणि सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून उरणबोरीमधील एका ज्येष्ठ नागरिकाची 29,36,094 रुपयाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार 14 जुलै 2026 रोजी तक्रारदाराला अनोळखी व्यक्तीचे फोन आले. त्याच्या नावावर दिल्ली येथे मनी लॉन्ड्री, ड्रग स्मगलिंग आणि महिला तस्करीचे प्रकरण असल्याचे सांगून त्यांना घाबरवण्यात आले. कॉल तसेच व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. व्हिडिओ कॉलमध्ये आरोपी पोलीस गणवेशात दिसत असल्याने ज्येष्ठ तक्रारदार त्यांच्या जाळ्यात अडकले. प्रकरणातून नाव वगळण्यासाठी आरोपींनी पैसे जमा करण्यास सांगितले. तक्रारदाराने म्युच्युअल फंडातील 21,50,047 रुपये तसेच सोने गहाण ठेवून मिळालेले सुमारे 7,86,000 रुपये आरोपींनी सांगितलेल्या खात्यावर पाठवले. त्यानंतर 12 ऑगस्ट रोजी आणखीन पैसे पाठवण्यास सांगण्यात आले. मात्र पैसे उपलब्ध नसल्याचे सांगितल्यानंतर आरोपीकडून फोन येणे बंद झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने 13 ऑगस्ट रोजी 1930 सायबर हेल्पलाईनवर तक्रार केली. त्यानंतर उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून उरण पोलीस तपास करीत आहेत. तब्बल 1 महिना ज्येष्ठ नागरिकाची सायबर फसवणूक झाली. नागरिकांनी अनोळखी व्यक्तीकडून पोलीस किंवा कोणत्याही सरकारी तपास यंत्रणेचे अधिकारी असल्याचे सांगून पैशाची मागणी झाल्यास घाबरून पैसे पाठवू नयेत. अशा प्रकारची फसवणूक झाल्यास तातडीने 1930 या सायबर हेल्पलाईनवर किंवा स्थानिक पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधावा. निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड, उरण. उरण तालुक्यातील बौद्ध धर्मातील नागरिकांच्या सामाजिक प्रश्नांचे निवारण करण्याबरोबरच धार्मिक व शैक्षणिक उपक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी उरण तालुक्यातील बौद्ध समाजातील नेते, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना एकत्रित करून उरण तालुका बौद्ध धम्म संघटनेची स्थापना करण्यात आली. या संघटनेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार संजय गायकवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी दिनेश गायकवाड, सुनील गायकवाड, परशुराम शिवशरण, NB कुरणे, सुनील जाधव आणि शैलेश तामगाडगे, कार्याध्यक्षपदी ॲडव्होकेट निलेश मर्चंडे, सहकार्याध्यक्षपदी डॉक्टर निशा ओवाळ, सरचिटणीसपदी सुनील जोशी, सहसरचिटणीसपदी आम्रपाली गायकवाड, खजिनदारपदी सदानंद गायकवाड, सहखजिनदारपदी सकपाल मॅडम, सल्लागारपदी ॲडव्होकेट श्रीधर कवडे व विनायक नगावारे, प्रसिद्धी प्रमुखपदी सुयोग गायकवाड यांची निवड करण्यात आली. यावेळी सदस्य तुकाराम खंडागळे, गणेश कांबळे जासई, प्रकाश कांबळे जासई, कांचन ओवाळ, मनोज ओवाळ, परुळेकर ताई, आदित्य मर्चंडे, दीपक साळुंके, अर्जुन ओवाळ, ऋषिकेश कासारे, सिद्धार्थ कांबळे, समर्थ कांबळे, महेश, निखिल, समीर गायकवाड, नवनीत कांबळे आदी सदस्य उपस्थित होते. उरण तालुक्यातील स्थानिक बौद्ध समाजाच्या न्याय हक्कासाठी, सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक विकासासाठी संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. तसेच तालुकास्तरीय बुद्ध विहार उभारण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड, उरण. उरणबोरी रस्त्यावर झालेल्या अपघातात महेंद्र सहतिया यांचा गंभीर दुखापत होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने उरण शहरात हळहळ व्यक्त होत असून उरण मोहरा मार्गावरील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी महेंद्र सहतिया हे आपल्या पत्नीसह ॲक्टिवावरून जात असताना बोरीनाका येथे अचानक झालेल्या एका मोकाट बैलाने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात महेंद्र सहतिया यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उरण मोहरा रस्त्यावर यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत. या मार्गावर रात्रीच्या वेळी विद्युत पोलवरील पथदिवे बंद असल्याने वाहन चालकांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागतो. त्यातच रस्त्यावरील कचरा व्यवस्थापन प्रश्न गंभीर बनला आहे. कचरा कुंड्या काढून टाकण्यात आल्याने रस्त्याच्या कडेला आणि कोपऱ्यामध्ये कचरा टाकला जात आहे. या कचऱ्यावर अन्नाच्या शोधात गुरे, बैले, मोकाट कुत्रे तसेच इतर जनावरे येत असल्याने रस्त्यावर मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. याशिवाय उरण मोरा मार्गावर अवजड वाहने, चारचाकी वाहने आणि टेम्पो रस्त्यावर दुतर्फा पार्क केले जात आहेत. काही ठिकाणी रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले असून विशेषतः वळणाच्या ठिकाणी वाहन चालकांना धोका निर्माण झाला आहे. एका बाजूला बंद पडलेले पथदिवे,
दुसऱ्या बाजूला मोकाट जनावरे, रस्त्याच्या दुतर्फा होणारी वाहनांची पार्किंग आणि त्यातच सिमेंट रस्त्यावर पडलेले खड्डे. अशा परिस्थितीत नागरिकांना जीव मुठीत घेऊन उरणमोरा प्रवास करावा लागत आहे. या गंभीर प्रश्नाकडे उरण महावितरण, उरण नगर परिषद आणि उरण वाहतूक विभागाने तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. रात्रीच्या वेळी बंद असलेले पथदिवे तातडीने सुरू करावेत. रस्त्यावर अवैध पार्किंग करणाऱ्या वाहनांना कारवाई करावी. रस्त्यावरील खड्डे बुजवावेत. तसेच रस्त्यावरच्या कडेला टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याचे योग्य नियोजन करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. उरणमोरा मार्गावर वारंवार अपघात होऊन नागरिक जखमी होत आहेत, मृत्यू सुद्धा होत आहेत. तर आता महेंद्र सहतिया यांच्या मृत्यूची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे भविष्यात आणखीन एखाद्या नागरिकाचा बळी जाण्याची वाट न पाहता संबंधित प्रशासनाने तात्काळ ठोस उपाययोजना करून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी अशी जोरदार मागणी उरणकरांकडून करण्यात येत आहे. निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड, उरण. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन.